मनाची। जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी येथे विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी। बेडगचे युवा नेते माननीय बाळासाहेब ओमासे यांच्या पुढाकाराने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी डेप्युटी सरपंच माननीय संभाजी अप्पासाहेब नागरगोजे व प्रकाश खाडे यांनी स्वखर्चाने बोअरवेल मारून दिली। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी डेप्युटी सरपंच संभाजी अप्पासाहेब नागरगोजे, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कालच झालेल्या मीटिंगमध्ये मुलांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता। यावर तात्काळ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी डेप्युटी सरपंच संभाजी अप्पासाहेब नागरगोजे व प्रकाश खाडे यांनी आज बोअरवेल मारून दिली। पाणीही भरपूर लागले आहे। संभाजी अप्पासाहेब नागरगोजे हे ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून नागरगोजे वाडीचा कायापालट झाला आहे। वार्ड नंबर 2 मधील अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली असून अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत। तसेच उर्वरित विकास कामे सध्या चालू आहेत। ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यापासून तसेच बेडगच्या इतिहासात धडाडीचे उपसरपंच म्हणून त्यांनी जे काम केले आहे, नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे, त्याचा प्रत्यय आजही आला। जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी येथे अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत होता। मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच संभाजी नागरगोजे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, सुज्ञ नागरिक यांच्या प्रयत्नाने अखेर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे। यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख विजय नागरगोजे सर, आदर्श शिक्षक विष्णू ओमासे सर, बेडग सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन परशुराम नागरगोजे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबाजी ओमासे, तवनाप्पा मजलगे, जिनेश्वर मजलगे, महादेव आबा नागरगोजे, कृष्णाप्पा मजलगे, अण्णा किनिंगे, लक्ष्मण नागरगोजे, उमेश नागरगोजे, शिवाजी कृष्णा नागरगोजे, JK नागरगोजे, तानाजी नागरगोजे, सचिन नागरगोजे, अमोल माने, विष्णू नागरगोजे, शिवाजी नागरगोजे, गजानन ओमासे, बाळासो शेळके, मायाप्पा करपे व अन्य मान्यवर उपस्थित होते।